मी सध्या दल लेकमध्ये आहे. श्रीनगरमध्ये आलेले सर्व पर्यटक ह्या दल लेकची सफारी करण्यासाठी सर्वजण येत असतात आणि या ठिकाणाहून नंतर काश्मीरमध्ये जात असतात. परंतु 22 एप्रिलला जो पेहलगामचा हल्ला झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्वच पर्यटकावरती जो हल्ला झाला होता त्यानंतर संपूर्ण व्यावसायिकांवरती जो आहे तो परिणाम झालेला आहे. परंतु महाराष्ट्रातून जे पर्यटक येतात ते पर्यटक अनेक वेळा जे आहे ते महाराष्ट्रातून आल्यानंतर कशा पद्धतीने राहतात किंवा कशा पद्धतीने आता त्यांचा सपोर्ट मिळतोय याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पाटील सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, 22 एप्रिलला जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा आपण तुमची प्रतिक्रिया सुरुवातीला घेतली होती. तेव्हा काय परिस्थिती होती? तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतात. 1.5 महिना झालेला आहे. काल देखील तुमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, आमची भेट झाली, त्यांनी परिस्थिती सर्व सांगितली. बरोबर. आता सध्या परिस्थिती कशी आहे आणि काश्मीर पूर्ववत कधी होणार असा सर्वांना प्रश्न पडलाय. बरोबर. येस, जसं तुम्ही म्हणालात की 22 तारखेला योगायोगाने मी काश्मीरमध्येच होतो आणि हा जो भयानक दुःखद प्रसंग झाला त्याच्यात एक गोष्ट आम्हाला चटाक्षाने जाणवली की उत्स्फूर्तीने सगळी व्हॅली खालती उतरली, रस्त्यावरती आली आणि ह्या टेररिझम अटॅकला निषेध केला, टेररिझमला निषेध केला, ऑल्सो पीस आणि कॉमर्सला आमची इच्छा आहे हे पहिल्यांदा 3 दशकात त्यांनी जाहीर केलं. जसं तुम्ही मला 1.5 महिना गेला आहे, तुम्ही बघताय की सेफ्टी वाईज किंवा पीस वाईज तसं काही आता बदललं नाही आहे. इट्स ऑल क्वाईट नॉर्मल. पण साहजिक आहे लोकांच्या मनात ती एक भीती राहणार, त्यांना ती कन्व्हिन्स करणं आणि ॲट द सेम टाईम भीतीपेक्षा इवन मनात काही संकोच आहेत की इथे असा हल्ला झाला, आपण तिथे टुरिंगला जावं, हे थोडं आहे. आम्हाला हे 2 गोष्टी आहेत की हा आमचा धंदा म्हणून आम्ही इथे येत नाही आहोत. आम्ही मनाली मॉरिशस करू शकतो. आज काश्मीरला आणि इंडियाला काय इतकी गरज आहे की इंडियन फुटफॉल, हिंदू फुटफॉल इथे पडत राहायला पाहिजे. इथल्या लोकांना आज आपण सहकार्य केलं तर जो 3 दशकापूर्वी आम्ही बघितलं तेव्हा एक आझादी, 2 दशकापूर्वी अतिशय कट्टर रॅडिकल मुजाहिदीन टाइप एलिमेंट्स, 1 दशकापूर्वी अभिजीत भाई थक गए हैं लेकिन क्या करें बंदूकें हैं इधर, आणि आज लोक रस्त्यावरती आली आहेत की ये हमारी जंग नहीं है, हमें बख्श दो, हमें काम करना है. हा जो चेंज आला आहे ह्याला आपण त्यांना सपोर्ट करून मदत केली पाहिजे. म्हणून आम्ही CM साहेबांना एक प्रस्ताव दिला की महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही एक 12-15 नामचीन टूर ऑपरेटर्स येऊ इच्छितो. एअरस्पेस लॉक्ड होतं. जसं त्यांचा थम्सअप मिळाला आम्ही मार्केटमध्ये 4-5 जणांशी बोलणी करून तयार झाली. आज मला सांगायला खुशी वाटतं आहे की 60 लोक आली आहेत. नुसते महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स नाहीत, गुजरात, टाफी, IITO, ADTOI, जसं आम्ही राजाराणी आहोत तसंच वीणा वर्ल्ड, पूजा टूर्स, हिना, केसरी, आलाप मोदी, थॉमस कुक, मेक माय ट्रिप, इज माय ट्रिप, म्हणजे अख्खी इंडियन टुरिझम इंडस्ट्री आज इथे आली आहे आणि हा एक मोठा पॉझिटिव्ह मेसेज गेला आहे. वी होप टू बिल्ड ऑन इट. अर्थात हा अगेन आय रिपीट की हा धंदा म्हणून आम्ही इथे येत नाही आहोत. एक नॅशनल इंटिग्रेशनचा एक हा मोहीम आहे आणि त्या उद्देशाने जर लोकांनी त्याच्याकडे बघितलं तर आय एम शुअर दॅट सूनर दॅन लेटर हा कायापालट होईल आणि टुरिस्ट परत यायला लागतील. तुम्ही म्हणताय कायापालट होईल, टुरिस्ट परत यायला लागतील. काल आम्ही पेहलगाममध्ये फिरलो, आज आम्ही श्रीनगरमध्ये फिरतोय. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वत्र जवान आहेत, काश्मीरचे पोलीस सर्वत्र आहेत, परंतु पर्यटकांची कुठेतरी कमतरता भासते. जे काश्मीर टीव्हीवरती दिसतं, जे काश्मीर रील्सच्या माध्यमातून दिसतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतं, ते काश्मीर तसं दिसत नाही. तुम्ही अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये आहात, तुम्हाला ते जुनं काश्मीर आता जाणवतंय की त्याची कमतरता भासते? नाही, हे बघा, 22 एप्रिलला सकाळी, आजचा झाला दुपारी, 22 एप्रिलला सकाळी 130% ऑक्युपन्सी होती, म्हणजे ओव्हर बुकिंग होतं. आज हे 3% आणि 4%वरती आलं आहे. फटका बसलाय खूप मोठा. ऑफकोर्स. पण 1996 ते 2005 जो काश्मीर आम्ही बघितला, यू कुड फील फिअर इन दी एअर. आम्ही इथेच राहायचो. आम्ही एकच कंपनी होतो ज्यांनी टूर्स बंद नाही केल्या, पण त्यावेळेला आम्ही वावरत असताना वी कुड फील द फिअर इन दी एअर. आपण थोडंसं धाडस करतोय असं वाटायचं. आज तसं फिअर सायकोसिस नाही आहे. आर्मी जेवढी तुम्ही बघताय ना 1996 आणि 2000 याच्यापेक्षा 10 पट होती. त्यामुळे वी आर कॉन्फिडंट की सगळ्यांनी आपण एकजूट झालो. अर्थात इवन टेररिस्टना हाईडआउट हे ते पाहायला वगैरे थोडाफार लोकल सपोर्ट मिळत असेल,
पण अख्खी व्हॅली आज त्यांच्या अगेन्स्ट उभी आहे. त्यामुळे असा धाडस आता ते करतील असं वाटत नाही. दुसऱ्या साईडला नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि आपल्या आर्मीने एक धूमधडाक्याचं सिंदूर ऑपरेशन करून तो एक दणका पण दिला आहे. त्यामुळे लाईक अगेन आय सेड की आम्ही उद्याच्या उद्या हे झालं पाहिजे म्हणून आलो आहोत का 1 महिन्यात झालं पाहिजे, नाही. आपण आपलं कर्मण्यवाधिकार असू माफुले शुभेच्छाजनक काम करूया. मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे, हो. पर्यटकांचं आव्हान असणार आहे. म्हणजे पर्यटक काश्मीरमध्ये पेहलगाममध्ये कसे येतील हे मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. वारंवार त्यातून प्रयत्न होतील. परंतु जुलै महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुद्धा येणार आहे. अमरनाथ यात्रा हे सरकारसाठी खूप मोठी टेस्ट असणार आहे. कारण की आतंकवाद्यांनी हल्ला केला, नागरिक जर घाबरत असतील तर अमरनाथ यात्रेला देखील नागरिकांची पाठ जर फिरली तर खूप मोठा चुकीचा मेसेज जाईल. मग यासाठी काय करायला प्रयत्न अपेक्षित आहे? तुमच्या क्वेश्चनला मी 2 पार्टमध्ये आन्सर करतो. पहिला पार्ट की आता त्यांनी बरेचसे लोकेशन्स बंद केले आहेत. बरोबर. इट इज अ व्हेरी प्रॅग्मॅटिक डिसिजन. ज्यांनी काश्मीर एवढे वर्ष बघितलं आहे, दूधपत्री त्यांनी दूधपत्री बंद नाही केलं आहे, पण दूधपत्री बंद करताना श्रीनगर ते दूधपत्री अख्खा पट्टा त्यांना सॅनिटाईज करायला लागतो ना. त्यामुळे दे आर टेकिंग प्रिकॉशन्स अँड डुईंग स्टेप बाय स्टेप अँड वी शुड सपोर्ट देम. की आज जर त्यांनी 12 किंवा 28 जागा उघडल्या आहेत, वी आर शुड बी हॅपी विथ दॅट. कमिंग टू अमरनाथ यात्रा, माझा जो अनुभव आहे यावेळची अमरनाथ यात्रा अतिशय चांगल्या रीती पार पाडेल. कारण अख्खी व्हॅलीमध्ये एक चर्चा आहे की हम इस टाइम अमरनाथ यात्रा करके दिखाएंगे, पहिली गोली हम खाएंगे. आता हे म्हणणं आणि ॲक्च्युली वस्तुस्थिती घडणं फरक आहे. पण आदिल ज्यांनी ते बंदूक पकडली आणि त्याला मारला, त्यांनी तो प्रयत्न केलेला बंदूक काढायचा. त्यामुळे जे मला एकंदरीत माझा जो अनुभव आहे यावेळी अमरनाथ यात्रेला सिक्युरिटी मनोबळ ॲट ऑल्सो लोकल सपोर्ट याचं स्ट्रॉंग कॉम्बिनेशन होणार आहे. पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटक वाढण्यासाठी सरकारच्या वतीने तुमच्या वतीने वेगवेगळे काय प्रयत्न केले जातील? कारण की पृथ्वीवरचं स्वर्ग हे काश्मीरला म्हणतात आणि आता हे स्वर्गच रिकामं कालपासून दिसतंय. एक म्हणजे टुरिझम जसे माझ्या वडिलांनी सुरू केलं आणि आज बरंच फरक झाला आहे. त्यामुळे आम्ही फिल्म टुरिझमसाठी काही पिक्चरचं शूटिंग सुरू करणं, काही इव्हेंट्स, मिकी मेहता साहेबांचा योगा बाय द डल, अशी काही इव्हेंट्स ज्यांनी एक चांगला मेसेज जाईल, हळूहळू करून आपण त्यांनी परत गाडी लाईनवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की गेले अनेक हल्ले जे आहेत ते काश्मीरवरती झाले होते, परंतु ते वेगळे होते आणि 22 एप्रिलला झालेला हल्ला वेगळा होता. कारण की आता काश्मीरमधले स्थानिक, पेहलगाममधले स्थानिक उतरून जे आहे तो याचा निषेध करतायत आणि अमरनाथ यात्रा यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने करू, गोळी आली तर आम्ही पहिली पुढे येऊन झेलू, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया, भावना उमटत आहेत. आणि त्यासोबतच अभिजित पाटील जे महाराष्ट्र टूर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, ते गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आहेत आणि ते देखील हे सर्व अनुभव सांगतायत. त्यामुळे अमरनाथ यात्रा कशा पद्धतीने पार